वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1चा पहिला धडा गुरुत्वाकर्षण याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पण स्वाध्याय अभ्यासताना आपण काय करणार आहोत, तर सुरुवातीला मी पाठातले जे प्रश्न आहेत ना तेही कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्वाध्याय आणि स्वाध्यायामधला जो 5वा प्रश्न आहे गणितांचा तोही व्यवस्थित विस्तृतपणे मी कव्हर केलेला आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेंदी आहे, तर याला नीट तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सगळा स्वाध्यायाचे सगळे प्रश्नोत्तर लक्षात येतील. चला तर पहिला प्रश्न पान 1 वरचा आहे. काय आहे, तर एखाद्या वस्तूवर बल लावले असता काय परिणाम घडून येतो. तर एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूवरती होणारे परिणाम. तर स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. उदाहरणार्थ जमिनीवरती स्थिर असलेल्या चेंडूला लाथ मारल्यास तो गतिमान होतो. ओके, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. म्हणजे ब्रेक लावला असता, वापरला असता गतिमान सायकल थांबते. गाडीही ब्रेक मारून थांबवता येते, त्यालाच म्हणतात की गतिमान वस्तू स्थिर होते बलाच्या साह्याने. वस्तूची चाल बदलू शकते. उदाहरणार्थ गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते आणि वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. म्हणजे एकसमान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते. म्हणजे घड्याळाच्या काट्यांची दिशा सतत त्यांची दिशा बदलत असते ना, कारण ते वर्तुळाकार दिशेने फिरत असतात. ओके, तसंच आपण एखादा फुटबॉल प्लेअर जसं बॉल पळत असेल आणि त्याला जर त्याने पाय मारला असता त्या बॉलची दिशा बदलते आणि बॉल वेगळ्या दिशेला जातो. 5. वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात. उदाहरणार्थ गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्ही बदलतात. कारण गोलंदाज हा फलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकतो, पण फलंदाज काय करतो, त्याला उलट दिशेने त्याला भिरकावतो. त्याची गती वाढते चेंडूची, कारण त्याने फटका जोरात मारलेला असतो आणि तो चेंडू दुसऱ्या दिशेने जातो बाउंड्रीच्या पलीकडे. ओके, तर वस्तूचा आकार तसेच वस्तूची आकारमान यात बदल होऊ शकतो. उदाहरण, रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो, तसेच त्याचे आकारमानही कमी होऊ शकते. ह्याचंच एक साधं उदाहरण म्हणजे पिठाचा गोळा. आपण पिठाच्या गोळ्याला दाबला असता त्याचा आकार बदलतो. ओके, आणि जसं आई चपाती करते तर काय होतं की पिठाचा गोळा असतो त्याला लाटल्याने दाबलं असतं त्याची चपाती तयार होते. दुसरा प्रश्न, तुम्हाला बलाचे कोणते प्रकार माहीत आहेत. तर पृथ्वी व चंद्र यामधील गुरुत्वीय बल, 2 गतिमान विद्युत प्रभारांमधील विद्युत चुंबकीय बल, अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्यामध्ये अणुकेंद्रकीय बल, स्नायू बल, यांत्रिक बल, स्थितिक विद्युत बल इत्यादी ही बलाची उदाहरणं आहेत. आता तिसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. तर गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे, म्हणजेच कोणत्याही 2 वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होते. जसं की सूर्य, पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे, तसंच अंतरिक्षामध्ये असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये गुरुत्वीय बल असतं. अगदी तुमच्या आमच्यात पण गुरुत्वीय बल असतंच. आता पान 1 वरचाच प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते. तर पहिला नियम आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवरती कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. आता पान 4 वरचा प्रश्न, आकृती 1.4 मध्ये ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल काय सांगता येईल. बघा, त्या ग्रहाला E पासून F पर्यंत जाण्यास लागणारा कालावधी, ओके, आणि A पासून B पर्यंत जाण्यास लागणारा कालावधी हा समान आहे. ओके, आलं लक्षात. कारण हे जे त्रिकोणाकृती जो भाग तयार होतो त्याचं जे क्षेत्रफळ असतं ना ते समान असतं. त्यामुळे जेव्हा ग्रह सूर्यापासून लांब असतो तेव्हा त्याने कापलेलं ते अंतर आणि जवळ असतो त्याने कापलेलं अंतर जरी जास्त कमी वाटत असलं तरी त्याला लागणारा कालावधी हा समान असतो. सिद्ध करा की SI प्रणालीत Gचे एकक NM वर्ग kg वर्ग आहे, kg वर्ग आहे. ओके, तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार 2 द्रव्य कणांमधील गुरुत्व बलाचे परिणाम, ओके, तर इथे फोर्स म्हणजे बल बरोबर G म्हणजे गुरुत्व स्थिरांक, ओके, गुणिले M1 × M2 म्हणजेच
पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान याच्यामध्ये गुणाकार आहे भागिले आर वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग, त्या दोन वस्तूतील अंतराचा वर्ग. येथे M1 M2 ही द्रव्यकणांची वस्तुमाने असून आर हे त्या द्रव्यकणांतील अंतर होय. तसेच जी हा गुरुत्व स्थिरांक होय. ओके, तर वरील सूत्रावरून जी बरोबर फोर्स इंटू आर वर्ग भागिले M1 इंटू M2. काय केलं तर जीला इकडे आणलं, M1 M2 होते पलीकडे डावीकडे, ते उजवीकडे आणले, त्यामुळे ते छेदात गेले. ओके, तर बलाचे SI एकक न्यूटन. ओके, अंतराचे SI एकक मीटर आणि वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम. म्हणूनच जीचे SI एकक, ओके, गुरुत्व स्थिरांकाचे SI एकक काय आहे तर NM वर्ग kg वर्ग. ओके, कारण N काय आहे हा न्यूटन आहे, M वर्ग काय आहे तर मीटर, स्क्वेअर मीटर म्हणतात त्याला, आणि kg वर्ग म्हणजे वर्ग किलोग्रॅम. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. टेबलावरील, हा 5 वरचा प्रश्न आहे. टेबलावरील दोन वस्तूंमध्ये व तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही? ओके, तर होय मित्रांनो, कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वबल असतं, त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये पण गुरुत्वीय बल आहेच. पण दोन वस्तूंमध्ये व शेजारी बसलेल्या दोन मित्रांमध्ये गुरुत्वीय बल असतेच, परंतु वस्तू व टेबल यामधील घर्षण बलामुळे दोन वस्तू एकमेकाकडे सरकल्या जात नाहीत. तसेच आपण व जमीन यामधील घर्षण बलामुळे आपण आपला मित्र एकमेकाकडे सरकले जात नाही. कारण काय होतं की टेबलावरती आपण बसलेलो आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये घर्षण बल आहे, ते घर्षण बल आपल्याला इकडे तिकडे सरकण्यापासून थांबवतं. तसेच आपल्यावरती गुरुत्वीय बल पण कार्यरत आहे ना, म्हणजे जमिनीचं, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल. तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल आपल्याला पृथ्वीकडे ओढून ठेवतं, त्याच्यामुळे आपण एकमेकाकडे सरकत नाही. जर पृथ्वीचं गुरुत्वीय बल नसेल आणि टेबलाचं पण घर्षण बल नसेल तर मात्र आपण एकमेकांकडे आकर्षित होणार. ओके, पण त्याला आपल्याला अंतरिक्षात जाऊन हा प्रयोग करावा लागेल. आपण पृथ्वीवरती असताना पृथ्वीचं गुरुत्वबल तर कोणत्याही वस्तूमध्ये पृथ्वीचं गुरुत्वबल आधी कार्यरत असतं ना, त्यामुळे प्रत्येक वस्तू ही जमिनीकडे आकर्षित जास्त होते. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचतेच, तसेच सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडतो आणि पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? तर पृथ्वी व सफरचंद एकमेकांकडे सरकतात, पण सफरचंदाच्या विस्थापनाच्या परिमाणाच्या मानाने पृथ्वीच्या विस्थापनाचे परिमाण नगण्य असते. तसेच निरीक्षक हा पृथ्वीवर असतो. ओके, कारण बघणारा पृथ्वीवर आहे, त्यामुळे त्याला असं वाटतं की सफरचंद पृथ्वीवरती आपटलेला आहे. पृथ्वीचे वस्तुमान हे सफरचंदाच्या वस्तुमानापेक्षा जास्त आहे, म्हणून पृथ्वीच्या त्वरणाचे परिमाण म्हणजे त्याच्यावरती जो परिमाण होणार आहे तर सफरचंदाच्या त्वरणाच्या परिमाण हे जास्त असतं. ओके, आता पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? तर गुरुत्वाकर्षण हा 8 वरचा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर ठेवलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वातावरण, पाणी हे पृथ्वीने ओढून धरलेलं आहे, कारण त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण काम करते. गुरुत्वाकर्षणाशिवाय वातावरणातील हवा आणि पृथ्वीवरील पाणी अवकाशात तरंगत वाहून जाईल. प्रत्येक वस्तूचे वजन 0 होईल, त्यामुळे वस्तूवर कोणतेही बल प्रयुक्त केले असता त्या अवकाशात निघून जातील. जसं की चेंडू हवेत फेकला तर तो परत पृथ्वीवर येणारच नाही, तो हवेत तसाच लांब लांब निघून जाईल. ओके, पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट होईल, कारण जर गुरुत्वाकर्षणच नाही तर हवा थांबणार नाही, हवा अंतरिक्षात निघून जाईल, पाणी अंतरिक्षात निघून जाईल. हवा पाण्याशिवाय ना झाडं जगणार ना प्राणी जगणार. आता बघा, जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? हा 8 वरचाच प्रश्न आहे. जेव्हा जीचे मूल्य दुप्पट होईल तेव्हा वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होईल, त्यामुळे वस्तू उचलणे किंवा ढकलणे सुद्धा कठीण होईल. जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते आणि त्रिज्या अर्धी असते तर जीचे मूल्य किती असेल? ओके, 8 वरचा प्रश्न आहे. आता इथे जरा सूत्र आहेत, लक्ष द्या. इथे जी म्हणजे गुरुत्वत्वरण. ओके, तर गुरुत्वत्वरण म्हणजे काय? तर पृथ्वी ज्या स्पीडने आपल्याला वस्तूला कोणत्याही स्वतःकडे ओढते त्याला गुरुत्वत्वरण असं म्हणतात थोडक्यात आपल्या बोलीभाषेत. तर जी बरोबर GM भागिले R वर्ग. ओके, इथे जी म्हणजे जो कॅपिटल जी आहे त्याचा अर्थ आहे गुरुत्व स्थिरांक. M म्हणजे मास म्हणजे वस्तुमान, कोणत्याही वस्तूचं वस्तुमान, भागिले R वर्ग. ओके, म्हणजे तर बघा इथे वस्तूची R म्हणजे त्रिज्या आहे. ओके, तर इथे G1 म्हणजे काय आहे? तर दुसऱ्या वस्तूचं. G2 म्हणजे काय? वेगळ्या वस्तूचं असं. पण इथे आपण G1 आणि G2ला काय केलेलं आहे तर आधी पृथ्वीचं जे वस्तुमान आहे आपण ते धरलेलं आहे. ओके, आणि दुसऱ्याच्या G2 मध्ये काय आहे तर
पृथ्वीचं जे आहे ना ते वस्तुमान दुप्पट केलेलं आहे. मग M2 मध्ये वस्तुमान दुप्पट आहे आणि त्रिज्या किती आहे तर अर्धी केलेली आहे. ओके, तर आपण हे दोन वापरून बघायचं. तर इथे काय होईल बघा, आधी हे G2 आणि मग G1. ओके, जर तर फॉर्म्युला बघा कसं आहे ना, तर GM अपॉन R1 वर्ग आणि GM2 अपॉन R2 वर्ग. ओके, हे दोन आलं आणि आपण काय केलेलं आहे की पहिल्याने दुसऱ्याला भागलेलं आहे. ओके, दोन्हीकडे पृथ्वीचंच आपण माप घेतलेलं आहे, पण एकीकडे पृथ्वीचं माप घेताना वस्तुमान दुप्पट ओके आणि त्रिज्या अर्धी केलेली आणि एकीकडे वस्तुमान आणि त्रिज्या आपण आहे तशी धरलेली. तर हे कसं होईल बघा, GM1 अपॉन R2 वर्ग आणि हा जो पूर्ण भागाकारामध्ये GM2 अपॉन R2 वर्ग आहे, हा गुणाकारात जाताना त्याचा गुणाकार व्यस्त होतो ना, कारण माहिती आहे एखाद्या वस्तूचा भागाकार म्हणजे त्या वस्तूच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. ओके, मग काय झालं तर R2 वर्ग हा वर आला आणि GM2 खाली गेलं. तर आता इथे बघा Gला G कट होणार आहे. ओके, मग M1 अपॉन M2 राहणार आणि R2 वर्ग अपॉन R1 वर्ग राहणार. ओके, मग इथे बघा G2 अपॉन G1 बरोबर M2 अपॉन M1 आणि गुणिले R1 अपॉन R2. ओके, कारण R1 वर गेला गुणाकार व्यस्त झाल्यामुळे. ओके, आणि त्याचा वर्ग आहे. तर आता आपल्याला काय माहिती आहे की M2 जी आहे त्याची किंमत किती आहे 2M1 आहे. ओके, मग इथे काय झालं M2 छेद 2M1. ओके, म्हणजे काय आलं की M2च्या जागेवरती आपण 2M1 टाकलं तर M1 कट होणार आणि 2 राहणार फक्त तिकडे, मग तो इथे 2 राहिलेला आहे बघा. आणि इथे R2ची व्हॅल्यू काय तर R1 अपॉन 2. ओके, मग ती व्हॅल्यू जर रिप्लेस केली आपण तर काय होणार तर 2/1 हेच उत्तर मिळतं. मग R1 कट होणार आपला आणि 2 राहणार, म्हणजे G1 गुणिले 2 × 2चा वर्ग. तर 2 × 2 म्हणजे 4 आणि 4चा वर्ग 8, म्हणजे G2ची व्हॅल्यू किती होणार आहे तर 8G1 एवढी व्हॅल्यू होणार आहे. म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य आत्ताच्या 8 पट असेल जर वस्तुमान दुप्पट आणि त्रिज्या अर्धी केली तर. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का तर गुरुत्वाकर्षण शक्ती नेहमी उभ्या खालच्या दिशेने म्हणजेच पृथ्वीच्या मध्यभागी कार्यरत करते. ती ज्या वस्तूवर कार्य करत आहे त्या वस्तूच्या स्थिती किंवा अभिमुखतेनुसार त्याची दिशा बदलत नाही. पृथ्वीच्या केंद्रावरती जीचे मूल्य किती असेल हा 9 वरचा प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर 0 आहे, कारण केंद्राकडे गेल्यानंतर त्रिज्या 0 होणार. R 0 झाल्यामुळे 0ने कोणालाही भागलं गुणलं तर उत्तर 0 येतं. त्यामुळे तिथे गुरुत्व जीचं मूल्य 0 असणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का तर नाही. जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावं तसं आपलं वजन कमी होत जाईल, कारण आपल्या सूत्रात माहिती आहे आपल्याला वेटचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये आरची व्हॅल्यू बदलत जाणार. ओके, आणि त्यामुळे वजन कमी होत जाणार. समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2R असल्यास तुमचे वजन किती असेल तर वजन म्हणजे W बरोबर काय GM अपॉन R वर्ग. ओके, इथे G म्हणजे गुरुत्व स्थिरांक आहे, M म्हणजे मास. ओके, आणि R वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग. पण आता इथे काय सांगितलं की तुमचं अंतर हे 2R आहे, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून आपण जे अंतर मोजतो ते R असतं, म्हणजे त्रिज्या असते. ओके, पण हे जर 2R झालं, दुप्पट झालं किंवा दुप्पट म्हणा. ओके, तर मग काय होणार आहे तर सूत्र बदलणार, तर GMM अपॉन 2R वर्ग होणार. ओके, आता 2R वर्ग म्हणजे काय होणार 2चा वर्ग असतो 4Rचा वर्ग होणार. ओके, मग आता इथे बघा GMM अपॉन R वर्ग हे काय आहे तर हे Wचं सूत्र आहे. ओके, पण याच्यामध्ये 4 ॲड झालं ना छेदामध्ये, म्हणजेच 1/4 ॲड झालेलं आहे, म्हणजे पृथ्वीवरचं वजनापेक्षा आपलं वजन 1/4 झालेलं असेल. ओके, म्हणजे पृथ्वीवर वजन 4 होणार आहे आपलं वजन. ओके, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही. ओके, तर फोर्स बरोबर काय M × A म्हणजेच काय मास. M म्हणजे मास म्हणजेच वस्तुमान गुणिले A म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजेच त्वरण. ओके, तर फोर्स बरोबर काय GM अपॉन R वर्ग. यावरून A बरोबर काय असतं तर GM अपॉन R वर्ग. ओके, त्वरणचं सूत्र काय होतं तर GM अपॉन R वर्ग. तर हे त्वरण वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून नसते हे स्पष्ट होते. त्यामुळे अधिक वस्तुमानाची वस्तू व कमी वस्तुमानाची वस्तू सारख्याच वेगाने खाली पडतात. खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. आता हा बघा हा प्रश्न आहे पूर्ण, आपण उत्तर बघूया. आता याचं उत्तर काय बघा, वस्तुमान
त्याचं काय के जीमध्ये असतं आणि जडत्वाचं माप आहे. वजन न्यूटनमध्ये मोजतात. उंचीवरती अवलंबून असतं वजन. म्हणजे एखादा वस्तू जमिनीवर असेल तर तिचं वजन वेगळं असेल. जमिनीपासून जसं आपण उंच जाणार तसं तसं वजन कमी होणार. गुरुत्व त्वरण मीटर पर सेकंड स्क्वेअर्ड. ओके. आणि केंद्राजवळ 0 असतं गुरुत्व त्वरण, कारण केंद्राकडे जाणार तसं त्याची आपली जी आरची व्हॅल्यू असते म्हणजे त्रिज्या असते ती कमी कमी होत जाते आणि केंद्राकडे त्रिज्या 0 होते, त्यामुळे गुरुत्व त्वरण केंद्राजवळ 0 होतं. आणि गुरुत्व स्थिरांक NM वर्ग ऑब्लिक के जी वर्ग. ओके. इथे N म्हणजे न्यूटन, M वर्ग म्हणजे मीटर वर्ग आणि के जी वर्ग म्हणजे किलोग्रॅम वर्ग. संपूर्ण विश्वात सारखं असतं. ओके. गुरुत्व स्थिरांक. आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न दुसरा आहे. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावर तेवढेच असतील का? आणि याचं कारण पण. तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते वजन, त्या बलाला वजन असं म्हणतात. आणि वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. तर वस्तूचे वजन ठिकाणानुसार बदलत जाते, पण वस्तुमान मात्र सर्वत्र सारखेच राहतं. वजनाचे एकक न्यूटन आहे आणि वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आहे. वजन ही सदिश राशी आहे आणि वस्तुमान ही अदिश राशी आहे. ओके. पृथ्वीच्या केंद्रस्थानी वस्तूचे वजन 0 असते आणि वस्तूचे वस्तुमान कधीही 0 नसते. पृथ्वी मंगळावरती वजन वस्तुमान. ओके. पृथ्वीचे मंगळावरील वजन व वस्तुमान. वस्तूचे वस्तुमान M पृथ्वीवर व मंगळावरती समान असेल, परंतु वजन म्हणजे M × G म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. ओके. तर समान नसेल, कारण ते मंगळावरील मूल्य पृथ्वीवरच्या जीच्या मूल्यापेक्षा वेगळे आहे. कारण मंगळावरचं गुरुत्व त्वरण आणि पृथ्वीवरचं गुरुत्व त्वरण वेगळं असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा वस्तुमानाशी जो गुणाकार आहे तो वेगळा येणार. मुक्तपतन म्हणजे आणि गुरुत्व त्वरण आणि मुक्तिवेग व अभिकेंद्रकीय बल म्हणजे काय? ओके. तर बघा, मुक्तपतन एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्तपतन असे म्हणतात. गुरुत्व त्वरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे होणाऱ्या वस्तूच्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. मुक्तिवेग काय? तर ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे ग्रहाच्या पृष्ठभागापासून वर जाणारी वस्तू त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्या आरंभ वेगास मुक्तिवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावरती जाऊन स्थिर होईल. अभिकेंद्रकी बल म्हणजे काय? तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवरती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्रकी बल असे म्हणतात. केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली? तर केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. बघा, लंबवर्तुळाला 2 नाभी असतात, त्यातल्या एका नाभीवरती सूर्य असतो, एवढं सांगितलं त्याने. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. ओके. बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बघा, आवर्तकालाचा वर्ग, आवर्तकाल म्हणजे काय? तर एखादा ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करण्याचा जो वेळ काढतो तो, म्हणजे जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी घेते. ओके. मग त्याचा वर्ग हा त्याच्या अंतराच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर बघा, ग्रहाच्या सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी म्हणजे आवर्तकाल T, त्याला T असं म्हणतात. ओके. तर ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजेच काय असणार आहे? तर कक्षेचा परिघ असणार आहे ना. कारण बघा, ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार फिरणार आहे, तर वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्याने किती अंतर पार केले, त्याला कसं मोजणार आपण? 2πr. परिघाचं सूत्र माहिती आहे आपल्या, वर्तुळाचं परिघ 2πr आणि छेद आवर्तकाल म्हणजे T, तो जो वर्षाचा काळ लागतो तो सूर्य आणि पृथ्वीच्या संदर्भात 1 वर्षाचा काळ असतो. इतर ग्रहांसाठी T वेगवेगळा असू शकतो. ओके. तर मग ग्रहाची चाल म्हणजे काय येणार? V बरोबर 2πr/T हे आपलं सूत्र आहे. एक दगड U वेगाने वर फेकल्यास H उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. मित्रांनो, हे प्रश्न मी वहीत सोडवला आहे, त्यामुळे बाकीचे आपले थोडेसे प्रश्न झाल्यानंतर हा शेवटी मी वहीतले सगळे प्रश्न तुम्हाला उदाहरणाचा 5व्या प्रश्नाबरोबर दाखवणार, तेव्हा दाखवतो. समजा की Gचे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एक जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का आणि का? तो होय. वस्तू जमिनीवर ओढून येताना वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बलाविरुद्ध कार्य करावे लागते. हे घर्षण बल वस्तूच्या वजनाशी समानुपाती असते. वजन जास्त असेल तर घर्षण बल जास्त असते. ओके. आता इथे वेट म्हणजेच फोर्स म्हणजे बल
हे काय आहे ते एम जी म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. तर जीचे मूल्य अचानक दुप्पट झाले म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य जर दुप्पट झालं तर वस्तूचे वजनही दुप्पट होईल. परिणामी वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बल पण दुप्पट होईल. ओके, कारण ती वस्तू जड होणार, त्यामुळे ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईलच. तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण द्या. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरण पुढील प्रमाणे आहे. तर गुरुत्व त्वरणाचं सूत्र काय, जी एम म्हणजे गुरुत्व स्थिरांक गुणिले वस्तुमान भागिले आर वर्ग. आर वर्ग म्हणजे काय आहे, तर त्रिज्येचा वर्ग आहे, म्हणजे केंद्रापासूनचं जे अंतर असतं त्याला आर म्हणतात. ओके, तर त्याचा वर्ग. तर बघा, जीचे मूल्य पृथ्वीचे वस्तुमान म्हणजे मास, त्रिज्या म्हणजेच आर यावरती अवलंबून आहे. जसजसे आपण पृथ्वीच्या आत जातो तसतसे आपले पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर कमी होते आणि तिच्या त्रिज्ये इतके आर म्हणजे आर तेवढा राहत नाही, आर कमी होत जातो. ओके, आता अंतराबरोबरच पृथ्वीचा गुरुत्वीय बलाचा परिणाम घडवणारा भागही कमी होतो. त्यामुळे वस्तुमान म्हणजेच मास पण वस्तुमान एम होते, चे मूल्य कमी होते. ओके, तर एम आणि आर यांच्या मूल्यातील बदलाचा एकत्रित परिणाम म्हणून जीचे मूल्य पृथ्वीच्या केंद्रावरती 0 असते. कारण जसं जसं आज जाणार तर आरची किंमत 0 होणार. तर तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर 0ने भागलं असतं उत्तर 0च येतं ना. त्यामुळे जेव्हा केंद्रावर जाणार तेव्हा गुरुत्व त्वरण 0 होणार. तर मित्रांनो, हा प्रश्न 2E प्रश्न आहे. मगाशी मी सांगितलं ना वहीत सोडवलं आहे, तर आता आपण याचं सोल्युशन बघूया. तर एक दगड यू वेगाने वर फेकल्यावर तो एच उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच खाली येण्यास लागतो. तरी बघा, इथं ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत दगड फेकलाय तर त्याला लागणारा वेळ जो T1 आहे आणि बी पासून ए पर्यंत लागणारा वेळ आपण ह्याला T2 म्हणू. ओके, तर हा T1 आणि T2 हे समान आहेत, आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, तर बघा, गतिविषयक समीकरणं 2 आहेत. व्ही बरोबर यू अधिक एटी. इथे व्ही म्हणजे कोण, तर अंतिम वेग. यू म्हणजे कोण, सुरुवातीचा वेग, अधिक एटी. एटी म्हणजे काय, त्वरण गुणिले वेळ. त्वरण यालाच आपण गुरुत्व त्वरण पण म्हणतो, याला जी पण दर्शवतो. ओके, तर एस म्हणजे विस्थापन बरोबर यू टी. ओके, सुरुवातीचा वेग गुणिले वेळ अधिक 1/2 एटी वर्ग. ए म्हणजे त्वरण आणि टी म्हणजे वेळ, ह्याचा वर्ग. ओके, तर बघा, पहिला आपण विस्थापनचं सूत्र वापरू. तर काय येणार आहे इथे, यू काय आहे आपल्याकडे. ओके, तर व्ही मायनस एटी. ओके, आणि गुणिले टी अधिक 1/2 एटी वर्ग. ओके, हे व्ही मायनस एटी कसं काढलं आपण, कारण यू इथे यूची जर किंमत काढायची, हा एटी कडचा जर पलीकडे गेला तर तो काय होणार, व्ही मायनस एटी होणार की नाही. मग यूची किंमत माहीत नाही म्हणून आपण ती व्ही मायनस एटी अशी लिहिलेली येते. ओके, आता कंस सोडवल्यावरती काय मिळतं, तर व्ही इंटू टी व्ही टी आणि एटी इंटू टी एटी वर्ग. ओके, मध्ये वजाचं चिन्ह आहे आणि 1/2 एटी वर्ग आहे तसं लिहिलेलं आपण. ओके, तर आता हे सोडूया. तर बघा, इथे पुढे काय होतं, तर व्ही टी आहे तसं राहिलेलं आहे आणि एटी वर्ग वजा एटी वर्ग अधिक 1/2 एटी वर्ग. हे जर सोडवलं तर काय होतं बघा, इथे याचा सहगुणक कोण आहे, एटी वर्ग समान आहे, याचा सहगुणक आहे 1. तर -1 अधिक 1/2 याची बेरीज करायची. तर कशी होणार बघा, अपूर्णांकाच्या रूपात. तर -1/1 आहे. ओके, अधिक 1/2 आहे, छेद इथे 1 आहे, इथे 2 आहे, समान करायचा, छेद 2 करायचा, म्हणजे या अपूर्णांकाला आपण वरती आणि खाली 2ने गुणणार. तर -2 अधिक 1 किती होतं, -1. -1/2 हे उत्तर आहे, म्हणून इथे -1/2 एटी वर्ग असं आपण अपूर्णांकाच्या बेरजेच्या रूपात सोडवलेले. तर मग आपल्याला काय मिळालं, व्हीटी विस्थापन बरोबर व्हीटी वजा 1/2 एटी वर्ग. तर दगड वर जाताना ए टू बी याची जी आपला विस्थापन आहे त्याला उंची आपण म्हणू, ए बी ही उंची आहे. तर इथे एस म्हणजे काय येणार, तर उंची, विस्थापन म्हणजे उंची आहे, मग एस बरोबर एच. टी म्हणजेच T1 आहे. ओके, आणि ए म्हणजेच ऋण त्वरण आहे. आपण ए म्हणजे जी म्हणतो की नाही, पण इथे ए म्हणजे ऋण जी आहे. ऋण जी का, तर जेव्हा दगड वर जात असतो ना त्या त्वरण उलट दिशेने काम करतं, स्पीड कमी करतं. ओके, जर दगड वरून खाली फेकला असता तर त्वरण धन असतं. ओके, कारण स्पीड वाढत गेला असता दगडाचा, पण उलट दिशेने जाताना, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने जाताना त्वरण ऋण असतं. मग यू बरोबर यूच आहे आणि व्ही बरोबर 0 आहे. तर ह्या सगळ्या किमती आपण भरू. समीकरण 3 वरून एच बरोबर, आता बघा इथे व्ही म्हणजे काय, 0. तर मग 0 गुणिले टी किती होतात, तर 0 गुणिले टी बरोबर 0च उत्तर, म्हणून 0चे 0 असं लिहून टाकलं आपण. वजा 1/2 गुणिले वजा जी. ओके, कारण ए म्हणजे कोण आहे इथे, वजा जी आहे, आणि T1चा वर्ग. ओके, कारण टी म्हणजेच T1 आहे ना. तर मग एच बरोबर काय होणार, 1/2 जी T1चा वर्ग. ओके, हे आपल्याला समीकरण 4 मिळालेलं आहे. तर दगड खाली पडताना काय होणार आहे बघा, दगड खाली पडताना
टी बरोबर T2 आहे इथे. ओके, कारण टाइम मला 2 म्हटलं आपण मगाशीच. आणि यू कोण आहे? यू 0 आहे, कारण मगाशी व्ही 0 होता ना, अंतिम वेग 0 होता. आता दगड खाली येताना सुरुवातीचा वेग 0 आहे, कारण वरती दगड असताना तो स्थिर होणार आणि परत तिथून खाली पडणार. मग समीकरण 2 वरून एच बरोबर काय? 1/2 GT2 चा वर्ग. ओके, एचचं सूत्र काय आपलं? 1/2 GT2 चा वर्ग. ओके, इथे काढलं की ना आपण. मग इथे T1 होता, तर इथे T2 झाला आपला. मग समीकरण 4 आणि 5 वरून ओके, T1 वर्ग हा T2 वर्ग एवढाच आहे. ओके, मग T1 बरोबर T2 म्हणजेच T1 आणि T2 हे दोन्ही धन आहेत म्हणून. ओके, लक्षात आलं आपल्या? आता आपला प्रश्न 4. सिद्ध करा की एका ताऱ्यापासून r अंतरावरती असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काळ T आहे. ओके, जर तोच ग्रह 2r अंतरावरती असल्यास त्याचा परिभ्रमण काळ वर्गमुळात 8t असेल, वर्गमुळात 8t असेल. ओके, इथे काय सांगितलेलं आहे की त्याचं अंतर जे आहे ना ते दुप्पट केलेलं आहे. r अंतर आहे तर त्याला 2r केलेलं आहे. ओके, जेव्हा अंतर दुप्पट होईल तेव्हा परिभ्रमण काल हा वर्गमुळात 8t असा होणार आहे. तर केपलरच्या 3ऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय? आवर्तकाल म्हणजे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, एखादा ग्रह सूर्याभोवती किंवा कोणत्याही ताऱ्याभोवती जेव्हा फेरी मारतो त्या अखंड फेरीचा जो अंतर आहे किंवा त्या वेळ आहे त्याला आवर्तकाल म्हणतात. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवसाचा काळ लागतो, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे बघा टी वर्ग बरोबर आर घन समानुपाती आहे. समानुपाती आर घन बरोबर आहे. ओके, समानुपाती म्हणजे काय? हे बरोबर नसतं, पण याच्यामध्ये एक स्थिरांक असतो, म्हणजे त्या स्थिरांकाशी जो गुणाकार असतो त्याच्यामुळे त्याचं उत्तर समान येतं. म्हणजेच टी वर्ग बरोबर के इंटू आर घन. ओके, इथं के हा स्थिरांक आहे. ओके, म्हणून मग आर घन केलं तर मग के जर स्थिरांक वापरला इथे तर इथे बरोबरचं चिन्ह देता येतं. ओके, तर जेव्हा ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 2r असेल तेव्हा त्याचा परिभ्रमण काल हा T' असेल. ओके, असं मान्य करू आपण. इथे काय केलेलं आहे? अंतर 2r केलं तर परिभ्रमण काल किती होईल? तर त्याला T' असं आपण म्हटलेलं आहे इथे, कारण आपल्याला ते प्रूव्ह करायचं की ते वर्गमुळात 8t असणार आहे. मग इथे बघा T' वर्ग बरोबर काय? कारण आपल्याला माहिती आहे टीचा वर्ग बरोबर 2r घन, हे समानुपाती आहे की नाही. मग T' वर्ग बरोबर के इंटू 2r घन. हा के कोण आहे? ते स्थिरांक. आता बरोबरचं चिन्ह दिलं की नाही मध्ये, याला आपण समीकरण 2 म्हणू. आता पुढे बघूया. ओके, 1 आणि 2चा भागाकार करू म्हणजे टी वर्ग छेद T' वर्ग बरोबर. आता टी वर्ग बरोबर काय होतं? आर घन, आणि T' वर्ग बरोबर काय? तर 2r घन होतं, है की नाही? तर 2r आहे. मग आता आपण हा घन करू याचा, तर हे कंस फोडताना बघा इथे सहगुणक कोण आहे? काय म्हणजे आर घन आहेत तसं राहणार. ओके, आणि इथे 2r आहे, तर 2rचं काय होणार? तर 2rचं होणार 2 दुने 4 आणि 4 दुने 8, तर 8 होणार. ओके, आणि इथे काय झालं? आपण हा आर घन आणि आर घन कट करून टाकले, कारण हा बघा याला सगुणक एकच होता, एकचा घन एकच असतो, आणि उरलं काय आपलं? तर 1 वर्गमुळात 8 असं उरलेलं आहे. आणि इथे T1 छेद T' टी वर्ग छेद T' वर्ग. ओके, तिरकस गुणाकार करू, काय होणार? तर 8 गुणुले वर्ग टी वर्ग आणि इथे एक गुणुले T' वर्ग, म्हणजेच T' बरोबर काय होणार? इथे काय केलं? दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं आपण, तर टी वर्गचं वर्गमूळ काय? तर टी. 8चं वर्गमूळ तर वर्गमुळात 8 आणि T' वर्गचं वर्गमूळ तर T'. म्हणून T' बरोबर काय होतं? वर्गमुळात 8t. ओके, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. अशा प्रकारे ताऱ्यापासून 2r अंतरावरती असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काळ वर्गमुळात 8t असेल. चला पुढचं गणित बघू आपण. आता आहे प्रश्न 5वा. ह्याच्यामध्ये उदाहरण आहेत आपल्याला. ओके, ते उदाहरणं बघूया. जर एका ग्रहावरती एक वस्तू 5 मीटर अंतरावरून खाली येण्यास 5 सेकंद घेते तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण किती? आता इथे बघा विस्थापन किती आहे? तर 5 मीटर. ओके, कारण 5 मीटर वेळ लागलेला आहे. ओके, तर काळ किती आहे? तर 5 सेकंदच आहे. 5 मीटरचं अंतर आहे आणि 5 सेकंदाचा वेळ आहे. सुरुवातीचा वेग किती आहे? तर 0. सुरुवातीला वेग 0 होता आणि मग वस्तू खाली. तर साध्य काय? तर गुरुत्व त्वरण आपल्याला शोधायचं. गुरुत्व त्वरणला जी वापरतो आपण. ओके, तर इथे बघा आपला फॉर्म्युला काय? एस बरोबर म्हणजे विस्थापन बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग. पाठ पाहिजे हे. आता इथे ए जो आहे, ए म्हणजे काय? त्वरण. पण इथे त्वरण आपण कसं वापरणार आहे? हे जी वापरणार, कारण इथे गुरुत्व त्वरणाचाच उल्लेख आहे ना, म्हणून एच्या ठिकाणी आपण जी वापरणार. मग इथे काय होतं बघा, विस्थापन आहे 5, मग यू किती आहे? 0. मग 0 गुणिले टी काय होतो? 0 होतो.
अधिक 1/2 गुणिले जी गुणिले टीचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग, तर 1/2 गुणिले जी गुणिले 25, 0 गुणिले टीचं झालं शून्यच. ओके, आणि इथे 5 राहिलं. आता शोधायची कशाची किंमत आपल्याला जीची. मग जीला घेऊ डाव्या बाजूला. मग काय होणार बघा, तर 5 गुणिले हा छेदातला 2 पलीकडे गेल्यावर गुणाकारात, आणि हा 25 इथे गुणाकारात पलीकडे गेल्यावरती जातो भागाकारात, आणि आपण डावीकडचं उजवीकडे उजवीकडचं डावीकडे केलं म्हणजे 5 गुणिले 2/25 म्हणजेच 5 दुने 10, 10/25, आणि 10/25चं होतं 2/5. ओके, सोडवल्यानंतर, कारण 5 ने 5 दुने 10चा भाग लागतो, 5 25चा भाग लागतो. आता 2/5ला जर आपण भागाकार केला तर उत्तर तर 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर ग्रहाचे गुरुत्व त्वरण 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ओके, चला पुढचं गणित बघू, आ गणित. आता हा प्रश्न बघा, पाचव्यातला आ प्रश्न. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान एम ए आहे. जर ख ग्रहावरील जी चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं ना, पण शांत डोक्याने अशी गणितं बघायची असतात. तर ग्रह क साठी वस्तुमान एम ए आहे, त्रिज्या आपण आर ए मानू. ओके, आर ही त्रिज्या असते पण ए मानलं, कारण हा ग्रह पहिला आहे ना आपला, तर क ग्रहाला आपण ए मानले म्हणून एम ए आर ए असं केलं. ओके, पण आता इथे काय सांगितलं बघा, त्रिज्या किती आहे, तर आरबीच्या अर्धी आहे ना. ओके, म्हणून आरबी/2 असं पण लिहू शकतो. म्हणून मग आरबी बरोबर काय झालं, तर 2 आर ए. कळलं, हा 2 जर पलीकडे गेला तर काय होतं, 2 आर ए बरोबर आरबी. एवढं आपल्याला लक्षात आलं. आता गुरुत्व त्वरण किती आहे, तर त्याला जी ए असं म्हणू. ओके, गुरुत्व त्वरणाला जी म्हणतात, पण पहिल्या ग्रहासाठी आपण ए ए ए सगळीकडे वापरलेलं आहे. आता ग्रह ख साठी वस्तुमान काय मानलं आपण, एम बी, त्रिज्या काय मानली आरबी, गुरुत्व त्वरण काय मानलं जीबी. पण आता गुरुत्व त्वरण यांनी काय सांगितलं, तर जीएच्या निम्मा आहे. ओके, मग जीए/2, मग जीएचं गुरुत्व त्वरण काय होणार, 2 GB पण होऊ शकतं की नाही, मग 2 GB असं लिहून ठेवू. ह्याचा आणि याचा आपल्याला पुढे वापर करायचा आहे, म्हणून आपण हे असं काढून ठेवलेलं आहे. आता बघा, साध्य काय करायचं, एम बी म्हणजेच ख ग्रहाचे वस्तुमान काढायचं आपल्याला. ओके, तर उकल काय, तर गुरुत्व त्वरण बरोबर जी एम, हा गुरुत्व स्थिरांक गुणुले एम. ओके, म्हणजे एम म्हणजे मास छेद आर वर्ग. आर वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग. हे आपलं सूत्र आहे, पाठ पाहिजे सगळ्यांना. तर मग बघा, जीबी साठी हे सूत्र कसे असेल, तर जी एम बी छेद आर बी वर्ग. ओके, आणि जी ए साठी कसं असेल, तर जी एम ए छेद आर ए वर्ग. ओके, आर ए म्हणजे काय आहे, तर त्रिज्या. आर बी काय आहे, ग्रह ख ची त्रिज्या. ओके, एम बी काय आहे, वस्तुमान ग्रह खचं. एम ए काय आहे, क ग्रहाचं वस्तुमान. जी हा गुरुत्व स्थिरांक आहे. ओके, तर जीला जी कट होतो. थांबा, आता बघूया आपण इथे काय बघा, हा एक अपूर्णांक आहे आणि हा एक अपूर्णांक आहे, दोघांमध्ये भागाकार आहे. मग ह्याचं जर आपण गुणाकार रूपात मांडलं तर काय करतो, आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. म्हणजे काय होणार, हा आर ए वर्ग वर येणार आणि हा जी एम ए खाली येणार. तर बघा कसं झालेलं आहे इथे. ओके, जी एम बी छेद आर बी वर्ग गुणिले आर ए वर्ग वर आलं आणि जी एम ए छेदात गेलं. ओके, आता जीला जी कट होतो. ओके, एम बी छेद एम ए राहणार असंच. ओके, आणि आर बी वर्ग आर ए वर्ग इथे, तर आपल्याला माहिती आर ए वर्ग वर राहतो, पण आर बी वर्ग म्हणजे काय आहे, 2 आर ए वर्ग. आपण मग अशी वरती प्रूव्ह केलं होतं की नाही, आर बी वर्ग म्हणजे 2 आर ए वर्ग. ओके, मग आर ए वर्ग जाणार, खाली काय राहणार, 1/2 राहणार. ओके, आणि ते बघा जीबी, मग याला जी एला आपण 2 GB लिहू शकतो की नाही, मग हा जीबी कट होतो, मग 2 राहतो इथे खाली. आता इथे बघा, हा जीबी आहे, हा 2 GB झाला की नाही, मग हा जीबी कट झाला, 1/2 राहिलं. एम बी छेद एम ए तसंच राहिलं, आणि आर ए वर्ग छेद हा 2 आर ए कंसाचा वर्ग होता ना, मग 2चा वर्ग 2चा वर्ग किती होतो, 4, म्हणून 4 कंसाच्या बाहेर आला आणि आर ए वर्ग राहिलं. आर ए वर्गाला आर ए वर्ग कट राहिलं आणि 1/4 उरलं आपलं. ओके, तर मग बघा इथे काय राहिलं, मग आता एम बी छेद एम ए बरोबर काय होणार, हा जर पलीकडे गेला, हा 4 जर छेदात आहे तो पलीकडे गेला तर काय अंशात जातो, 4/2 होणार. 4/2ला जर भागलं तर बे के बे बेदुने 4, म्हणजे एम बी छेद एम ए किती आलं, 2/1. म्हणजेच एम बी बरोबर काय येणार, 2 एम ए. हा काय केला, एम एला पलीकडे पाठवला ना, तर काय 2 बरोबर गुणाकारात गेला. म्हणजे ग्रह ख चे वस्तुमान 2 एम ए असेल, म्हणजे ग्रह क च्या दुप्पट असेल. ओके, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 5व्यातला ई. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg आणि 49 न्यूटन आहे. बघा, वस्तुमान आहे केजी मध्ये आणि वजन दिलेलं आहे 49 न्यूटन. ओके, जर चंद्रावर जीचे मूल्य पृथ्वीचे 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावरती किती असेल. बघा, वस्तूचं वस्तुमान चंद्रावरचं शोधायचं आणि वजन पण शोधायचं. तुम्हाला एक माहिती आहे का की वस्तुमान हे चंद्रावर किंवा पृथ्वीवर बदलत नाही, वस्तुमान हे समान असतं.
ओके, पण वजन बदलतं, वजन गुरुत्वत्वरणानुसार बदलतं. तर मग वजनाचं उत्तर, वस्तुमानाचं उत्तर तर आपल्याला मिळालं आधीच की 5 kg असणार आहे. पण हे जे 49 न्यूटन आहे, जे वजन दिलेलं आहे ते बदलेल. बघा, पृथ्वीवरील वस्तुमान काय आहे, तर ME म्हणजे अर्थ. ओके, मास ऑन द अर्थ 5 kg. पृथ्वीवरील वजन, वेट ऑन द अर्थ 49 न्यूटन. चंद्रावरील गुरुत्वत्वरण म्हणजे GM, गुरुत्वत्वरण ऑन द मून. ओके, एम म्हणजे मून, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर 1/6 GE गुरुत्वत्वरण ऑन द अर्थ हे आपल्याला दिलेले आहे आपल्या प्रश्नात. साध्य काय, चंद्रावरील वस्तुमान म्हणजे MM फाइंड आउट करायचं आणि चंद्रावरती वजन म्हणजे WM फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, M म्हणजे मून आणि E म्हणजे अर्थ, असं आपण लिहिलेलं आहे ते. तर बघा, वस्तुमान कधीही बदलत नाही, म्हणून ME इज इक्वल टू MM म्हणजे मास ऑन द अर्थ इज इक्वल टू मास ऑन द मून इज इक्वल टू 5 kg. हे एक आपलं प्रूव्ह झालं. आता WM छेद WE म्हणजे वेट ऑन द मून छेद वेट ऑन द अर्थ. ओके, बरोबर. ओके, वेटचं काय फॉर्म्युला, तर MGM आणि MGE. M म्हणजे काय, मास, आणि G म्हणजे काय, गुरुत्वत्वरण. M इंटू G म्हणजेच काय, वेट. तर MG अर्थ. ओके, आणि मून असं लिहिलं आहे आपण. मग आता इथे बघा, वेट ऑन द मून माहीत नाही, वेट ऑन द अर्थ किती होतं, 49 न्यूटन, तर 49 लिहिला इथे. गुरुत्वत्वरण किती आहे, 1/6 GE आहे. ओके, आणि हा जी जो MGE किती आहे, तो GE नॉर्मल आहे तसंच राहिला. ओके, आता हा GM होता, त्याला GE मध्ये कन्वर्ट केल्याने GE कट होणार आपला, बरोबर. जीला जी कट झाला म्हणजे उरलं काय, हा एमला एम पण कट झालेला इथे, आणि मग जीला जीई कट झाला, पण 1/6 राहिला इथे. म्हणजेच WM छेद 49 इज इक्वल टू 1/6. मग 49 पलीकडे गेला तर काय होतं, गुणाकारात जातो. इथे जो छेदात आहे तो पलीकडे गुणाकारात. तर वेट ऑन द मून इज इक्वल टू 49 छेद 6. म्हणजे आता 6 ने 49ला भागलं असता उत्तर काय ते 8.166, म्हणजे 16666 आवर्ती आहे हा, म्हणून याला आपण 1/7 असं लिहू शकतो. ओके, आणि न्यूटन लिहायचं पुढे. ओके, वजन न्यूटनमध्ये मोजतात, वस्तुमान kg मध्ये मोजतात. म्हणून आपलं उत्तर लिहून टाकूया की वस्तूचे चंद्रावरील वस्तुमान 5 kg आणि वजन 8.17 न्यूटन असेल. आता प्रश्न 5 दीर्घही प्रश्न. एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते, तिचा आरंभीचा वेग किती असेल, त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल. ओके, तर वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागणार आहे, म्हणजे वर जाण्याचा वेळ आणि खाली येण्याचा वेळ. आधी वर जाण्याचा वेळ काढू, आपल्याला माहिती आहे वर जाण्याचा वेळ आणि खाली येण्याचा वेळ सेम असतो. तर बघा, उंची म्हणजे विस्थापन आहे इथे, H बरोबर S बरोबर 500 मीटर, कारण इथे सांगितलंय 500 मीटरपर्यंत ती वर जाते. गुरुत्वत्वरण G बरोबर किती आहे, तर 10 मीटर पर सेकंडचा वर्ग आहे. तर बघा, इथं अंतिम वेग म्हणजे वर गेल्यानंतर वस्तू हवेत एकदम ती स्थिर होणार ना, तिथे तिचा वेग 0 असणार आहे, म्हणून तो 0. सुरुवातीचा वेग आणि एकूण वेळ आपल्याला शोधायचा आहे. ओके, तर इथे बघा उकल काय असला बघा, तर V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS हे सूत्र आहे आपलं. ओके, पाठ पाहिजे. तर V वर्ग म्हणजे काय, तर व्हीचा म्हणजे अंतिम वेगाचा वर्ग, तो म्हणजे 0चा वर्ग 0च असतो. U वर्ग काढायचा आपल्याला, अधिक 2 आहे तर तसं लिहिलं, मग गुणले A म्हणजेच G इथं आपलं. ओके, पण इथे वर जाणाऱ्या वस्तू म्हणजे पृथ्वीपासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वस्तूचं जे गुरुत्वत्वरण असतं ते ऋण असतं, म्हणून इथे A बरोबर ऋण G गुणिले S म्हणजे विस्थापन, ते किती 500 मीटरचं आहे, म्हणून ते 500. ओके, मग आता हे सोडूया आपण. तर ऋण G हा किती येतो, ऋण 10. ओके, ऋण 10 इथे गुणाकार झाला 10शी, म्हणजे इथे ऋण चिन्ह आलेलं आहे. ओके, अधिक. ओके, 2 ऋण होता त्याचं, आपण इथे ऋण चिन्ह घेतलं अधिकचं, आणि 2 गुणिले 10 बरोबर किती होता, 20. ओके, आणि 20 गुणिले 500 किती होता, तर 10,000. ओके, आणि U वर्ग आहे तसं ठेवलेलं आहे इथे. पण आता आणि इथे Vचं तर 0 आलं होतं आपला, तर U वर्गाची किंमत काढायची ना, मग U वर्गाला पलीकडे टाकू तर काय होणार, तर U वर्ग बरोबर 10,000. ओके, बरोबर. तर मग इथे बघा U म्हणजे किती होणार, तर 100 मीटर पर सेकंड. ओके, सुरुवातीचा वेग किती असणार आहे, 100 मीटर पर सेकंड. ओके, तर हा आपण इथे लिहिलेला आहे, ह्याला आपण समीकरण 1 नाव देऊ, कारण हे आपल्याला जे शोधायचं होतं सुरुवातीचं ते सापडलं. आता वेळ किती लागतो, तर याच्यासाठी दुसरं सूत्र वापरायचं आपल्याला, V बरोबर U अधिक AT. ओके, तर इथे V 0च आहे. ओके, मग U किती झाला, 100 मीटर पर सेकंड आपण शोधलं ना आता, अधिक A म्हणजे काय, ऋण G. ओके, आणि T म्हणजे गुणिले T, कारण नंतर T आपण शोधणार ना, बाकी VU तर माहिती आहे आपल्याला. तर मग काय होणार, हा ऋण G
तर इथे काय केलं, हा कंस फोडला तर ऋण जी गुणिले टी झालं. ओके, 100 आहे तसं राहिलं, इथे 0 आहे. आता जी टीची किंमत काढायची, मग जी टी पलीकडे गेलं तर जी टी बरोबर किती होतं 100. ओके, तर मग हा जी किती आहे 10 आहे. ओके, मग 10 पलीकडे गेला तर काय तर भागाकारात जातो. मग टी बरोबर किती होतं तर 100/10. ओके, तर इथे नीट लक्ष द्या, 100/10 म्हणजे 0ला 0 कट झाले, 10 सेकंद वेळ लागलेला आहे फक्त वस्तू वर जाण्यासाठीच. ओके, आता वस्तू खाली येण्यासाठी पण 10 सेकंदच वेळ लागणार, म्हणून टी म्हणजे 10 सेकंद आपण शोधले, पण एकूण वेळ म्हणजे किती होणार तर 10 गुणिले 2. वर जाण्यासाठी 10 सेकंद, खाली येण्यासाठी 10 सेकंद, म्हणून एकूण वेळ किती लागलेला आहे 20 सेकंद. प्रश्न 5 ओ, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. ओके, तर जी बरोबर किती आहे 10 मीटर पर सेकंद वर्ग. ओके, आणि असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल. ओके, तर बघा वेळ म्हणजे काय तर टी बरोबर इथे किती 1 सेकंदात खाली पडल्यामुळे 1 सेकंद. गुरुत्वत्वरण जी बरोबर किती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सुरुवातीचा वेग किती आहे तर 0 आहे. ओके, आणि साध्य काय तर अंतिम वेग आपल्याला शोधायचा आहे आणि उंची म्हणजेच विस्थापन शोधायचं आहे. तर एच बरोबर एस बरोबर प्रश्नचिन्ह असं लिहिलेलं आहे. तर उकल काय तर व्ही बरोबर यू अधिक ए टी, हे आपल्याला सूत्र माहिती आहे. ओके, व्ही म्हणजे अंतिम वेग, अंतिम वेगाचं आपल्याला सूत्र माहिती आहे. किमती भरू, यू सुरुवातीचा वेग किती आहे 0 आहे म्हणून तो 0 टाकला, तर गुणिले जी किती आहे 10 मीटर पर सेकंड. ओके, आणि टी किती आहे 1. ओके, जर वस्तू पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने गेली असती ना तर जी ऋण असता, पण इथे वस्तू पृथ्वीच्या दिशेने खाली पडते, चेंडू टेबलापासून जमिनीवर पडते म्हणून तो धन असणार आहे. मग 10 गुणिले टी. ओके, तर टी किती आहे 1 सेकंद म्हणून 1, तर 10 गुणिले किती 10, म्हणजे अंतिम वेग किती असणार आहे 10 मीटर पर सेकंदाचा वेग अंतिम असणार आहे आपला. ओके, त्याच्यानंतर बघा एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग, हे एक सूत्र आहे आपलं कशाचं विस्थापनाचं. तर बघा यू किती आहे 0 आहे, मग यू 0 गुणिले टाइम किती 1, 0 गुणिले 1 0च असतो, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही, ते संपलं. मग 1/2 गुणिले ए म्हणजे काय ॲक्सेलरेशन. ओके, तर ते की ए म्हणजे ॲक्सेलरेशन, इथे आपलं ते जी असणार आहे, जीची व्हॅल्यू किती 10 आहे, मग 10 लिहिलं. टी म्हणजे 1 सेकंदाचा वर्ग. ओके, मग 10 गुणिले 1चा वर्ग, 1चा वर्ग असतो 1 गुणिले 10 10. मग इथे काय राहिलं 10. ओके, 1/2 गुणिले 10. ओके, तर इथे एस आहे. ओके, एसची किंमत आपल्याला काढायची, तर इथे काय बघा हा 2 आहे, 2 ने बे की बे पंचे 10 म्हणजे 5 गुणिले 1 म्हणजे 5च ना, म्हणजे आपल्याला जो विस्थापन मिळालेलं आहे ते किती मिळालेलं आहे 5 मीटर, हे आपलं उत्तर आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आता अंतिम वेग बरोबर 10 मीटर पर सेकंद. ओके, आणि विस्थापन 5 मीटरचं झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 5 दीर्घ ऊ. ओके, तर पृथ्वी आणि चंद्र यांचे वस्तुमान अनुक्रमे 6 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम आणि 7.4 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम आहे व त्या दोन्हींमधील अंतर 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर आहे. त्या दोन्हींमधील गुरुत्वबल किती असेल. ओके, दिलेलं काय आहे तर गुरुत्व स्थिरांक 6.7 गुणिले 10⁻11 NM वर्ग म्हणजे न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. ओके, तर इथे लक्षात घ्या ही 10⁻22 10⁵ त्याचा अर्थ काय तर जेव्हा संख्या खूप मोठी असते ना तर तुम्हाला माहिती आहे एकाचा 10चा वर्ग किती असतो तो 100, म्हणजे वरती जर घातांक 2 असेल तर आपण एकावरती 2 शून्य येतो. 10चा घन किती असतो तर 1000, म्हणजे 10 वरती जर घातांक 3 असेल तर एकावरती 3 शून्य हे त्याचं उत्तर असतं. तर इथे 10चा घातांक 22 म्हणजे काय तर एकावरती 22 शून्य, एवढी मोठी संख्या आहे. ओके, इथे 10चा घातांक 24 म्हणजे काय एकावरती 24 शून्य, एवढं लक्षात ठेवा. आता इथे काय 10⁵ म्हणजे एकावरती 5 शून्य. ओके, म्हणजेच 1,00,000. तर इथे बघा पृथ्वीचे वस्तुमान म्हणजे मास ऑफ अर्थ 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. चंद्राचे वस्तुमान मास ऑफ द मून 7.4 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम. तर अंतर काय आहे दोघांमधलं अंतर आहे 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर. ओके, आता इथे बघा इथे किलोमीटरमध्ये, पण आपलं जे उत्तर आहे ना गुरुत्व स्थिरांक हा NM वर्ग आहे ना, मीटर वर्ग आहे, म्हणजे मीटरमध्ये सगळं पाहिजे आपल्याला, म्हणून या किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करतो. तर किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय होतं 1000 गुणतो आपण, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे आपण काय करणार इथे 10 वरती 5 शून्य आहेत, अजून 3 शून्य वाढवणार, मग कितवा घात झाला 5चा 8वा घात, कारण 1000ने गुणले ना म्हणजे 3 शून्य वाढले म्हणून 10चा 8वा घात. हे लक्षात आलं तुमच्या, मग पुढे गणित सोपं आहे. आता वैश्वीय गुरुत्व स्थिरांक जी बरोबर काय 6.7 गुणिले 10⁻11 NM वर्ग kg वर्ग.
साध्य काय, गुरुत्वीय बल शोधायचं म्हणजे फोर्स. आता गुरुत्वीय बलाचा फॉर्म्युला माहिती आहे, एफ बरोबर GM1 M2 म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक गुणिले मास 1 इंटू मास 2 छेद आर वर्ग. आर वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग, मास 1 म्हणजे इथं मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द मून. ओके, मग बघा गुरुत्व स्थिरांक आहे 6 गुणिले 10चा वजा 11 घात. मास ऑफ द अर्थ काय 6 गुणिले 10चा 24वा घात. मास ऑफ द मून काय 7.4 गुणिले 10चा 22वा घात छेद आर वर्ग. आर म्हणजे काय, अंतराचा वर्ग म्हणजे 3.84 गुणिले 10चा 8वा घात. या सगळ्याचा वर्ग करायचा आपल्याला. ओके, एक आकडेमोड थोडी मोठी आहे तुमची, बाकी काही नाही येतं. तर फोर्स बरोबर काय येतं बघा 6.7. हे गुणाकारातच आहे ना, सगळं गुणाकार येतं, मग आपण सुटसुटीत लिहू शकतो. 6.7 गुणिले 6 गुणिले 7.4. काय केलं, हे एक बाजू सगळी घेतली. आता 10चा वजा 11 घात गुणिले 10चा 24वा घात गुणिले 10चा 22वा घात. आपल्याला माहिती आहे 2 घातांकी संख्येचा गुणाकार करताना आपण काय करतो, जर पाया समान असेल तर सगळीकडे पाया 10च आहे ना, तर घातांकांची आपण काय करतो, बेरीज वजाबाकी. म्हणजे 22 अधिक 24 वजा 11 किती होणार, 10चा 35वा घात. ओके, तसंच छेदामध्ये बघा 3.84चा वर्ग काय होणार, 3.84 म्हणून 3.84 आणि 10च्या 8व्या घाताचा वर्ग काय होणार, तर इथे घातांकाचा घातांक आहे. ओके, म्हणजे 8व्या घाताचा वर्ग आहे म्हणजे 8 दुने 16, 10चा 16वा घात होणार. ओके, म्हणजे काय केलं 10चा 8वा घात गुणिले 10चा 8वा घात असं आपण केलं, त्याचा उत्तर आलं 10चा 16वा घात. आता बघा 10चा 16वा घात आणि 10चा 35वा घात त्याच्यामध्ये भागाकार आहे. भागाकार म्हणजे काय, तर घातांकाची वजाबाकी. ओके, मग बघा 35 मधून 16 गेले किती उरले, 19 म्हणजे 10चा 19वा घात. ही बाजू आपल्याला सुटली. आता इथे बघा 6.7 गुणिले 6 गुणिले 7.4 छेद 3.84 गुणिले 3.84. ओके, हे सोडवलं तर ह्या वरच्या तिघांचा गुणाकार केला तर 297.48 आणि खालच्या दोघांचा गुणाकार केला तर 14.74 येतो आणि मग ह्याचा भागाकार केला तर 20 येतो उत्तर. ओके, 14ने 297ला भागलं तर 20 उत्तर येतं. 20 पूर्णांक आहे थोडंसं, पण मी ते काढून टाकलेलं आहे कारण आपल्याला लमसम उत्तर काढायचं. तर मग 20 गुणिले 10चा 19वा घात. ओके, तर यालाच आपण 2 गुणिले 10चा 20वा घात पण लिहू शकतो. म्हणजे इथला हा 1 0 आहे ना, हा काढून आपण ह्याला काय केलं, वरती घातांकात 1 वाढून टाकला. ओके, अशा पद्धतीने हे फोर्सचं आपल्याला बलाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा पृथ्वीचे वजन 6 गुणिले 10चा 24वा घात किलोग्रॅम आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 गुणिले 10चा 11वा घात मीटर आहे. जर त्या दोघांमधील गुरुत्व बल 3.5 गुणिले 10चा 22वा घात न्यूटन असेल तर सूर्याचे वस्तुमान किती येईल. ओके, तर आपल्याला माहिती आहे आपण त्याचं सूत्र वापरून, फोर्सचं बलाचं सूत्र वापरून हे काढू शकतो. पृथ्वीचं वस्तुमान ME बरोबर किती आहे 6 गुणिले 10चा 24वा घात. अंतर किती आहे 1.5 गुणिले 10चा 11वा घात. बल किती आहे तर 3.5 गुणिले 10चा 22वा घात आणि गुरुत्व स्थिरांक किती आहे तर G बरोबर 6.7 गुणिले 10चा वजा 11 घात. ओके, तर इथे बघा सूर्याचे वस्तुमान आपल्याला काढायचे. सूर्याचे वस्तुमान आपण MS वापरलं. S म्हणजे सन आणि E म्हणजे अर्थ. ओके, तर याचा उकल काय बघा, फोर्सचं सूत्र घ्यायचं. फोर्स इज इक्वल टू G इंटू ME इंटू MS अपॉन R स्क्वेअर. आता इथे बघा G म्हणजे कोण आहे, गुरुत्व स्थिरांक. ME म्हणजे कोण आहे, मास ऑफ द अर्थ. MS म्हणजे कोण आहे, मास ऑफ द सन छेद R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे काय, अंतराचा वर्ग. तर बघा फोर्स किती आहे 3.5 गुणिले 10चा 22वा घात. ओके, गुरुत्व स्थिरांक किती आहे 6.7 गुणिले 10चा वजा 11 घात. हे आपला वैश्विक स्थिरांक आहे, सगळीकडे हाच असतो. त्याच्यानंतर मास ऑफ द अर्थ काय आहे तर 6 गुणिले 10चा 24वा घात आणि मास ऑफ द सन आपल्याला माहित नाहीये. ओके, मग छेद 1.5 गुणिले 10चा 11वा घात आणि कंसाचा वर्ग, कारण इथे काय केलं कंसाचा आरचा वर्ग. ओके, मग आता हे सोडूया आपण सगळं. मास ऑफ द सन काढणार आहोत आपण, मग MS ला आपण डावीकडे घेऊ. मग त्याच्यामुळे काय होणार की इथे जे गुणाकारात आहेत हे दोन्ही हे जाणार भागाकारात आणि हा भागाकारात आहे तो पलीकडे जाणार गुणाकार. तर बघा 3.5 गुणिले 10चा 22वा घात गुणिले हा 1.5 गुणिले 10चा 11वा घात याचा वर्ग केलेला आहे. तर बघा 1.5चा वर्ग काय होतं 1.5 गुणिले 1.5, तर उत्तर येतं म्हणजे 15चा वर्ग 225. 225ला पण 2 दशांश लागणार 2.25 गुणिले 10चा 11वा घाताचा वर्ग काय होतो तर घातांकाचा बेरीज करायची. 11वा घात आणि नाही घातांकांचा घातांक असेल तर काय करतो आपण याची दुप्पट करणार. ओके, म्हणजे 11चा झाला 22. ओके, 10चा 22वा घात आणि हा 6.7 गुणिले 10चा 11वा घात इकडे वजा 11वा घात इथे आणि 6 गुणिले 10चा 24वा घात इकडे. ओके, तर आता बघा इथे काय करायचं, जे 10चे जे संख्या आहेत ना 10च्या घातांकाच्या ह्याला एका बाजूला काढू. तर 10चा 22वा घात गुणिले 10चा 22वा घात झाला 10चा 44वा घात आणि 10चा 24वा घात गुणिले 10चा वजा 11 घात झाला 10चा 13वा घात. ओके, या दोघांचं आपण सेपरेट सोल्युशन करू. आणि इथे बघा
3.5 गुणिले 2.225 होतं 7.87 आणि 6.7 गुणिले 6 होतं 40.2. याचं उत्तर काढू. इथे उत्तर किती आलं 0.196. ओके, हे 0.196 असं वाचतो आपण. आणि 10चा 44 घात छेद 10चा 13 घात म्हणजे दोघांची वजाबाकी करायची ना, घातांकाची वजाबाकी. 44 वजा 13 किती 31 तर 10चा 31 घात किलोग्रॅम एवढं झालं. तर आता बघा ह्याला इथे 10चा 31 घात आहे. पुस्तकामध्ये उत्तर कसं दिलेलं आहे तर हा 1 दशांश आहे, इथला जो 1 घातांक आहे ना तो 0 इथे कमी केलाय तर 30 केलाय आणि इथे 1 दशांश चिन्ह वाढवून टाकले. ओके, म्हणून काय आलं ते 1.96 गुणिले 10चा 30 घात किलोग्रॅम हे सूर्याचे वस्तुमान आहे. तर मित्रांनो आपला स्वाध्याय सोडून झालेला आहे. व्हिडिओ मोठा आहे, शांतपणे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आपल्या चॅनलची तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.